आंबा काजू बागायतदारांना नुकसान भरपाई द्या. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गात भव्य मोर्चा. सिंधुदुर्ग. कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मार्च 12 रोजी सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. अवकाळी पाऊस, धुके आणि बदलत्या हवामानामुळे आंब्याच्या मोहराचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी 85 ते 90% उत्पादन घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील आंबा काजू बागायतदारांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे आंबा उत्पादकांना प्रति हेक्टर 5 लाख रुपये नुकसान भरपाई, काजू बागायतदारांना 3 लाख रुपये मदत तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी केली. मोर्चामध्ये सिंधुदुर्ग आणि आसपासच्या भागातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. हवामानातील बदल, फळगळ आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे यंदाचा हंगाम पूर्णपणे कोलमडल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, आंबा बागायतदार संघ देवगडचे अध्यक्ष काका ढोके, तसेच सूरज जोईल, सतीश सावंत, किरण टेंबुलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेतकरी नेते राजू शेट्टी आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारीही यावेळी उपस्थित होते. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली. माहिती अजित राणे.